भगवंताचं चिंतन करू लागली. धाव पाव सख्या गुरुराया येऊ दे दिनाची दया. महाराज दीनपणा जर अंगी घेतला तर भगवंताची नक्कीच त्याच्यावर कृपा झाल्याशिवाय राहील. पण आम्ही दीनपणा स्वीकारायला तयार पाहिजे. दीन म्हणजे काय? दीन म्हणजे सगळ्या इंद्रियाचे अधीन झालेला जीव. अनाथ म्हणजे काय? सगळ्या इंद्रियाचे अधीन झालेला जीव. याला सनात करायचं असेल तर भगवंताचं चिंतन करावं लागतं. आणि म्हणून सुंदर असं चिंतन मदालसा त्या ठिकाणी करीत बसली. ऋतुध्वज राजा पुढे गेला, तिची भेट झाली आणि मदालसेला बाहेर आणलं. आणि अशा प्रसंगामध्ये त्या ठिकाणी विंध्याचल पर्वतातले त्या गालव मुनीच्या आश्रमाच्या आजूबाजूला शेजारी पाजारी राहणारे सगळे ऋषी मुनी त्या ठिकाणी जमले महाराज. आणि श्वेत कमल म्हणून तिथला एक पुरोहित शोधला, निवडला त्या सगळ्या ऋषी मधला. कारण याच्या गालव मुनीचा पण काय होता, मुलगी जिंकली की लग्न लावून ऋतुध्वजाला द्यायची होती. लगेच विजयी झाल्याच्या नंतर सगळे ऋषी जमले त्याच आश्रमात, त्या गुहेमध्ये कालकेताच्या. आणि श्वेतकमल नावाच्या ऋषीला पुढे केलं आणि त्या श्वेतकमल नावाच्या ऋषीने सगळ्या ऋषी सोबत सुंदर महाराज फुलं तोडले. आनंद झाला ना. या राक्षसाचा नायनाट झाला आणि आनंद निर्माण झाला. फुलं फळं सगळं तोडून आणलं आणि सुंदर अशी लग्नाची तयारी केली. लग्न लावत असताना तिला बोलून घेतलं वधू मुलीला. आणि त्यावेळेला तिचा विश्वास किती असेल महाराज. एवढ्या प्रगाढ संकटातून जात असताना तिने भगवंताचं चिंतन सोडलं नाही. आणि तिची खात्री पटली की कोणत्याही संकटातून जात असताना भगवंताचं चिंतन आम्हाला तारल्याशिवाय राहीना. आणि आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक तीन तापाच्या बाहेर केल्याशिवाय आम्हाला भगवंत सोडणं, या गोष्टीवर तिचा प्रगाढ विश्वास होता. आणि आमचाही तसाच विश्वास बसावा लागते तर संकट आमच्यावरले दूर होतात. किंवा आमचा परमार्थ जर फळाला आला तर संकट वाटत नाही. संकट आनंदानं झेलण्याची आम्हाला ऊर्जा किंवा ताकद मिळते. हे भगवंताचं बळ वय, कृपा प्रसाद. आणि म्हणून दोघांच्याही लग्नाची तयारी केली महाराज. फळं फुलं आणले, हार केले
आणि श्वेतकमल नावाच्या ऋषीनं आणि दुसऱ्या एका ऋषीनं अंतरपट धरला आणि सुंदर मंगलाष्टका त्या ठिकाणी म्हणल्या आणि दोघांचंही लग्न लावलं. सुंदर सोहळा संपन्न झाला. सोहळा संपन्न करून वधू मुलगी वरासोबत काढून दिली. मदालसा आणि ऋतुध्वज आरळकावती नगरीमध्ये राजा आपल्या ऋतुध्वज राजा आपल्या नवरीला सोबत घेऊन निघून गेला आणि सुंदर अशा गृहस्थाश्रमाला ऋतुध्वजाच्या आणि मदालसेच्या गृहस्थाश्रमाला सुरुवात झाली. हे श्रीमंत पती की राणी मग काय थाट के पुसता. श्रीमंत पती की राणी मग थाट काय ते सुरुवात झाली. सत्राजित राजाची सून म्हणून मदालसा नांदायला गेली आणि महापराक्रमी राजा ऋतुध्वज सून घेऊन घरला आला की सत्राजित राजानं ऋतुध्वज राजाचा राज्याभिषेक केला आणि मुलाचा राज्याभिषेक करण्यासाठी ग्रस्थाश्रमामध्ये सुंदर शिकवण दिली ऋतुध्वजाला. त्याचा राज्याभिषेक केला आणि राजसिंहासनावर ऋतुध्वज राजाला बसविलं आणि त्या दिवसापासून आपलं सगळं आरळकावतीचं राज्य ऋतुध्वजाच्या हवाली केलं. बरेच दिवस निघून गेले. राजा अतिशय सुंदर राज्य चालू लागला. राज्य चालविता चालविता अचानक याचं लग्न झालं. पत्नी घरात आली. पण लग्न होऊन पत्नी घरात आल्यावर काही मधला काळ राजा बिघडला. माईचं बापाचं सांगलेलं ऐकायचं सोडून दिला आणि तांदळाचा टप्पू ध्यानात बसला आणि राजाच्या राज्यकारभाराकडे दुर्लक्ष होऊ लागलं. बायकोच्या अधीन झाला, मोहात फसला. सत्राजित राजानं दुरून 2 दिवस बघितले
आटाट करणार, त्याची आधी खात्री करतात खरंच होय की उगा होय म्हणे. पण मग मधल्या 2 दिवसामध्ये राजाची वागण्याची चाल, राज दरबारामध्ये आलेल्या लोकांना बोलण्याची शैली, घरात वागणं थोडस बिघडलेलं दिसल्यामुळं बाकी इतरत्र त्याचा परिणाम वाईट होऊ नये म्हणून सत्राजितानं आपल्या पोराला जवळ बोलविलं राजाला आणि सांगितलं, खडावून सांगितलं, म्हणले राजकुमार, उत्तम मी न्यायदान करत असताना, राज्य चालवत असताना माझ्या हातून कधी चूक झाली नाही. आणि आता तू नवीन राजा झालास, नवीन तुझं लग्न झालंय. लग्न झाल्यावर बघा तुम्ही, माय आपल्या लेकराला काय म्हणते, सगळ्या घरी नाही, काही काही घरी होती. माय आपल्या लेकराला म्हणते, बाब्या तू इतके दिवस असं बोलत गेला नाहीस, तुझे कान कोण फुकलेत मला माहित हा. याचा अर्थ काय, लग्न झाल्यावर बाब्यात काहीतरी बदल झालाय आणि तेच बदल या गुरुत्वध्वजात चालतात. आणि म्हणून बापानं खडसावलं, हे चालत नाही. राज्यकारभार चालवायचा असेल तर मायेच्या मोहाच्या आधी जाऊन या बाईच्या नादी लागून इतका गुरफटून जाऊन जमत नाही. राज्यांती नरकाला जाशील. राज्य कसे चालवावं याचा सगळा बोध त्या ठिकाणी आपल्या बिघडलेल्या पोराला सत्राजितानं अर्थात ऋतुध्वजाला दिला. आणि राजा ज्ञानी होता, बुद्धिवादी होता, विकसित बुद्धीचा होता. शाने माणसं, शान्याला शब्दाचा मार राहते मला. ज्याला शब्द लागतात की नाही त्याला शाना म्हणा, आणि ज्याला टोमकेही लागणार त्याला काय म्हणतात की तुमच्या इकडे. आणि म्हणून शान्याला शब्दाचा मार या न्यायानं सत्राजितानं उपदेश केल्याबरोबर ऋतुध्वज राजा सावध झाला. अरे बापरे, जसं आपले माणसं विचार करतात, आपला मोठा घराणा आहे, आपला पहिल्यापासून चांगला घराणा आहे, आपल्या घराण्यात कोणाची बदनामी झाली नाही, आपल्या घराण्यात असं वागलेलं जमत नाही आणि हे आपल्याला शोभत नाही, अशी जर घरी चर्चा झाली आणि दुसऱ्या दिवशी मुलगा कामाला लागला आणि कायमचा नीट झाला. याच पद्धतीने सत्राजित राजानं ऋतुध्वजाला सांगितलं आणि राजा त्या दिवसापासून सुंदर राज्यकारभार करू लागला. आणि उत्तम पद्धतीचा राजव्यवहार चालत असताना एके दिवशी शिकारीला निघाला. विंध्याचल पर्वतामध्ये शिकारीला गेला. शिकारीला जात असताना हे जे तालकेतू नावाचा राजा राक्षस मारलाय की नाही पहिलं यानं, या राक्षसाचं पोरग होत त्याच्या आश्रमात महाग शिल्लक. त्या राक्षसाच्या पोरानं काय केलंय, हरणाचं रूप घेतलंय. बापाचा बदला घ्यायचा, बापाचा बदला घेऊन हरणाचं रूप घेतलंय आणि ऋतुध्वज राजा शिकारीला त्या वनात आलाय. आणि ऋतुध्वज राजाच्या समोर हरणाचं रूप घेऊन ऋतुध्वज राजाचा पाठलाग, त्या हरणाचा पाठलाग ऋतुध्वजानं केला शिकारीसाठी. ओरिजिनल हरिण नव्हतं महाराज, ते त्या तालकेताचा मुलानं रूप घेतलेलं होतं. आणि त्या हरणाच्या पाठीमाग ही ऋतुध्वज राजा धावत सुटला. हरणामुळेच महाराज किती क्लिष्ट कथा ऐकल्या तुम्ही. भगवान रामचंद्र प्रभूची या हरणामुळेच बेजारी झाली. या हरण 2-3 जागी लई नंबर 1 ची कथा घडून जातात. आता 2-3 जागी हरण मामा मरीच मामाने हरणाचं रूप घेतलं होतं.
रामचंद्र प्रभूला हरणाच्या रूपानंच रामायण घडलं महाराज. त्या हरणाकडे बघूनच सीतेला मोह झाला. चमचम 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 चमकू लागलं आणि त्याच्या कातड्याची चोळी या बाईला लेवा वाटली. आणि नवऱ्याला सांगितलं त्या हरणाच्या कातड्याची चोळी मला शिवा. आणि इथूनच खऱ्या रामायणाला सुरुवात झाली. त्या हरणानं भगवान रामचंद्र प्रभूला पाठीमागं आणलं आणि खऱ्या अर्थानं रामायणाला इथं कलाटणी मिळाली. काय गरज होती व चोळीची? नसती उठा ठेव असो, आपल्याला सिद्धांत बघायचे. आणि म्हणून या तालकेताच्या मुलानं हरणाचं रूप घेऊन ऋतुध्वजाला पाठीमागे नेलं. धावत सुटला राजा. त्याचा धावा करता 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 या ऋतुध्वजाला एका जागी चकवा दिला त्या हरणानं. आणि थोडस पुढे जाऊन एका हरणाचे त्या हरणाचं रूप त्यानं बदललं आणि 7-8 साधूचे रूप घेऊन महाराज एका पर्णकुटीमध्ये असा ढोंगी साधू होऊन सगळे जपाला बसले. थोडस राजा पळत पळत पुढे गेला तर एक त्याला पर्णकुटी दिसली, एक आश्रम दिसला. त्या आश्रमामध्ये एक 7-8 साधू, सुंदर वस्त्र, साधूचा टोटल वेश, बघणाऱ्याला साधूच्या व्याख्येत बसणारा एकही शब्द कमी पडणार असा वेश त्या राक्षसाने घेतलेला होता. आणि सगळे 7-8 साधू तिथं माळा जपत चिंतन करीत बसले होते. या ऋतुध्वज राजाला हरणाचा पाठिंबा करता करता पाठलाग करता करता तो ऋतुध्वज राजा त्या साधून रोप ते वेश घेऊन बसलेल्या पर्णकुटीत हे राजा जाऊन पोहोचला. आणि राजाने मग हरणाचा पाठलाग करता करता साधूचा आश्रम दिसल्यामुळं त्या ठिकाणी साधूच्या जवळ गेला आणि राजाने आपला बाण खाली ठेवून त्या सगळ्या साधूला, भगवंताचं चिंतन करीत असलेल्या साधूला तन मन धन काही क्वचित मानसिक भाव अर्पण करून महाराज साष्टांग प्रणिपात केला, नमस्कार केला. नमस्कार करून ते डुप्लिकेट साधूंनी आशीर्वाद दिला आणि ऋतुध्वजाला सांगितलं बसा. ऋतुध्वज राजा काय हो, राजाच्या मनात काहीच नाही. राजा त्या लोकांना ओरिजिनल साधू समजावा आणि राजाला जवळ बोलून घेतलं महाराज आणि राजाला चर्चेमध्ये फसविलं. राजासोबत चर्चा केली आणि राजाला पहिल्यांदा सांगितलं आम्हाला काही गुरुदक्षिणा देतोस? वनात आलेला, शिकारीला आलेला राजा म्हणला काय मागाच्या मागा, आता सध्या तरी माझ्याजवळ काही नाही, बाण आहे, त्याशिवाय दुसरं काही नाही. त्यावेळेला त्या ऋषीनं त्या डुप्लिकेट साधून सांगितलं तुझ्या गळ्यामध्ये जे हार आहे की नाही ते हार आम्हाला दे. मदालशेला विजयी करण्यासाठी वचन दिल्याच्या नंतर या मदालशेचा आजा जे होता गालव मुनी त्यानं विजयी माळ त्याला त्यावेळेला घातलेली होती युद्ध होण्याच्या आधी. ते माळ आज हे इथले डुप्लिकेट ऋषी म्हणाले गुरुदक्षिणेमध्ये तुझ्या गळ्यातला हार आम्हाला देईल. बोलता बोलता सहज लक्ष काय हारामध्ये काय असं विशेषत्व आहे म्हणून महाराज काढल्याबरोबर हार ऋतुध्वजानं त्या साधूला देऊन टाकला. त्या साधूनं काय केले ते हार घेतले आणि याला इथं ओरिजिनल 7-8 लोक दिसाले पण याच्यातले काही गुप्त रूपानं ते हार घेऊन ओरिजिनल ऋतुध्वज राजाच्या घरी गेले. या राजाचा हार दिलेला घेऊन गुप्त रूपाने, याला चर्चा करणारे येतच होत आणि काही गुप्त रूपानं 2-3 साधू होऊन ऋतुध्वज राजाच्या अरळकावती
अमरावतीमध्ये नगरीमध्ये घरी गेलेत आणि घरी जाऊन त्या नगरीतल्या राजाच्या पत्नीला म्हणजे मदालशेला आणि सतराजिताला जाऊन हे डुप्लिकेट साधू म्हणाले, हे बघा हे हार आणलाय आम्ही ऋतुध्वज राजाचा होय. ऋतुध्वज राजाला जंगलामध्ये एका राक्षसानं मारून टाकलंय असा निरोप घरी दिला आणि त्याची खात्री पटाव म्हणून इथं गळ्यातला हार मागितलेला होता ते हार तिथं नेऊन दाखवला घरी. वास्तविक काही तसं झालेलं नव्हतं, पण या तालकेताच्या लेकरानं या ऋतुध्वज राजाचा बदला घ्यायचा म्हणून घरी 2 गुप्त साधू होऊन गेले आणि घरी गेल्याबरोबर अशी बातमी दिली, तुमचा ऋतुध्वज राजा मरणप्राय पडलेला आहे, मरून पडलेला आहे आणि हे बघा हे हार आम्ही आणलो. असं घरी कळाल्याबरोबर महाराज सतराजित राजाची अवस्था भान राहिलं नाही महाराज. राजा जाग्यावर आडवा पडला, आपल्या राजाचा वध झाला, आपलं लेकरू मरून पडलं असं ज्या दिवशी बापाला कळते त्यावेळेला काय बापाची अवस्था होते महाराज. त्यावेळेला सतराजित देह भान हरपलं. हीच बातमी मदालशेला कळाली. मदालशेला कळाल्याबरोबर महाराज काय झालं, मदालशेनं पुन्हा चौकशी केली काय झालं तर राक्षसाने मोठ्यानं सांगितलं की बाबा ऋतुध्वज राजाला एका दुष्ट राक्षसानं मारून टाकलंय आणि हे त्याच्या गळ्यातला हार. असं कळाल्याबरोबर महाराज मदालशेचा प्राण निघून गेला, गत प्राण नाही. नवरा मेला म्हणून कळाल्याबरोबर बातमी खटकन मना हृदयाला लागली आणि बाईचा जीव निघून गेला. बाई धारातीर्थी जाग्यावर पडली, मरून गेली. सतराजित राजा बिकळ अवस्थेत पडलाय. बातमी ऐकून दुःख झालं आणि बाई मरून 5 मिनिटं झालं नाही की एवढ्यात ऋतुध्वज राजा घरी आला आणि हे डुप्लिकेट जे राक्षस आले होते साधू तो घेऊन निघून गेले. ओरिजिनल ऋतुध्वज घरी आला आणि घरी येऊन परिस्थिती बघते तर मदालशा आपली पत्नी मेलेली दिसली आणि बाप विकळ अवस्थेत पडलाय. बापानं बघितलं, सतराजितानं बघितलं, उठून मुलगा घरी आला. आवा आवा आनंद झाला, या दोघांना आनंद झाला. पण मदालशा जी पत्नी होती ती झटक्यात मरून गेली. हे फार मोठं दुःख ओढवलं आणि त्यावेळेला ऋतुध्वज राजानं प्रसंग बघितला. काय करावं महाराज अशा परिस्थितीत. हे सज्जनाला राक्षस लोक असे त्रास देतात. त्यावेळेला विद्यांचल पर्वतातले सगळे ऋषी मुनी जपी संन्यासी वैरागी जे जे लोक होते, साधक सिद्ध साधू संत सत्पुरुष सगळे जमा झाले आणि अशा प्रसंगात दुःखाला आपण सामोर जावं, आधार द्यावा म्हणून सतराजित राजाच्या आरळकावती नगरीमध्ये या प्रसंगाला आपण काहीतरी सहानुभूती द्यावी म्हणून सगळा मंडळ त्या ठिकाणी ऋषीचं तिथं जमलं. काय करावं, काय सुधारणा. ऋतुध्वज राजाला आपली पत्नी मरून पडली, लेकरू बाळ अजून झालेलं नाही, नेमकं लग्न होऊन वर्ष झालं असं दुःख वाट्याला आलं आणि त्यावेळेला हतबल होऊन राजा बसला. तर सगळ्या जमलेल्या ऋषी मुनींनी ऋतुध्वजाला आणि सतराजिताला विनंती केली, भगवान राजश्री तुम्ही आमचं ऐका. काय ऐकायचं, काहीच नाही म्हणले. विनाकारण मदालशेचा प्राण या ठिकाणी गेला. आम्ही महादेवाकडे जातो आणि या मदालशेचा जीव पुन्हा वापस आणतो. कारण उत्पत्ती स्थिती आणि लय तिघाकडे 3 खाती आता, ब्रह्मदेवाकडे एक, विष्णूकडे एक आणि महादेवाकडे
देवाकडे. जगाचे 3 खाते चालविण्याचे 3 खातेदार आहेत. जीवनाचा शेवट, जीवनाचा लय करणं शंभू महादेवाच्या, शंकराच्या ताब्यात विषय येते. आणि हे जीव गेला ना, त्याच्या कोर्टातला विषय बाई शंकराच्या. मग सगळ्या ऋषीनं एक मत केलं, आपण सगळं सिस्टम म्हणलं शंकराकडे जाऊ. सगळ्याच एक मत झाला महाराज आणि नीट कैलासात गेले सगळेच. या दोघाला सांगितलं सत्राजिताला आणि ऋतुध्वजाला, आता तुम्ही पुढची अंत्यविधीची तयारी काही करू नका, थांबा. झटकीफट निर्णय घेतला आणि सगळे कैलासात गेले. शंभू महादेवाजवळ जाऊन सगळ्या ऋषीनं मुनीनं सगळ्यांनी तपश्चर्या केली आणि एकदाच तुम्ही मदांचला जीव दान द्या. तुम्ही विश्वनाथ